मागच्या ओळीमध्ये सांगितलं, धृतराष्ट्र विचारतात संजयाला, संजय, अरे पांडूचे आणि माझी मुलं कुरुक्षेत्रावर काय करतात? तर आता संजय काय बोलतो हे आपण ऐका. तिये वेळी तो संजय बोले, म्हणे पांडव सैन्य उचलले, जैसे महाप्रलयी पसरले कृतांत मुख. संजय म्हणाला, महाराज, मला असं वाटायला लागलंय आता काळानं जबडा पसरलाय आणि सगळे त्या काळाच्या मुखात जाणार असं वाटायलंय, आणि ते पांडवाच्या सैन्यांनी असा जबडा पसरून ठेवलाय. आता हे सगळं सैन्य आपलं त्या काळाच्या जबड्यात जाणार असंच वाटतंय. उदाहरणार्थ घ्या, विमान पडलं तर त्या विमानामध्ये पाणी झालं, पूर्ण लोखंड अल्युमिनियम काय असेल त्याचं पाणी झालं, पण गीता, भगवद्गीता त्याच्यामध्ये सुरक्षित राहिली. हा सत्याचा विजय नाही का? आणि दुर्जनाचा नाश, ह्याच्यावरून तरी आपण घ्यायला पाहिजे का सत्याचा विजय आणि दुर्जनाचा नाश. म्हणून आपण समजून घेतलं पाहिजे प्रलय कशामुळे होतात, भूकंप कशामुळे होतात, ऑक्सिजन कशामुळे होतात, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तसं आता संजय कुरुक्षेत्रावरचं काय जे घडलंय ते धृतराष्ट्राला सांगत आहेत. आपल्याला तर सांगायची गरज नाही, दुर्योधनानं पांडवांना किती छळलं. त्यांची सत्ता असून त्यांना राज उपभोग भोगू दिला नाही, म्हणून हे आज प्रलय कुरुक्षेत्रावर माजलेला आहे.